परभणीत नूतन महापौर व उपमहापौरांनी स्वीकारला पदभार। परभणी महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौरपदी सय्यद इक्बाल आणि उपमहापौरपदी गणेश देशमुख यांनी सोमवार दिनांक 16 रोजी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला। महापालिका मुख्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात हा पदग्रहण सोहळा पार पडला। या प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच काँग्रेस शहर अध्यक्ष नदीम इनामदार, माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतन पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विकासाचा संकल्प व्यक्त केला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। शिवसेना उबाटा गटाचा हा दिवस आहे। आमचा पक्षाचा महापौर आणि काँग्रेस पार्टीचा उपमहापौर आज विराजमान झालेला आहे। येणाऱ्या 5 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू आणि जशा प्रकारचा संघर्ष संपूर्ण परभणीकरांनी महाराष्ट्राने बघितलेला आहे की त्या संघर्षातून ही आमची महानगरपालिका आम्ही ताब्यात घेतलेली आहे। भविष्यामध्ये एक चांगलं काम करून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू। पहिल्या 2.5 वर्षामध्ये खरं तर शिवसेनेचे नेते इक्बाल यांना तुम्ही महापौर केला। पुढच्या 2.5 वर्षात शिवसेनेची काय रणनीती असणार आहे? कोण नेमकं महापौर होईल पुढच्या 2.5 वर्षात? शिवसेनेने कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही। जे राष्ट्रवादी आहे, जे राष्ट्रावर प्रेम करणार आहेत ते सर्व आमचे शिवसैनिक आहेत। आज एक उच्च शिक्षित आम्ही मुस्लिम समाजाचा जरी चेहरा दिला असेल तर आमच्या कित्येक दिवसापासून आमच्याबरोबर ते काम करतायत आणि निश्चितच सामाजिक समतोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या 2.5 वर्ष ते हिंदू समाजातील एक चांगले व्यक्ती